स्वागत व मान्यवरांचे मंचावरील डॉक्टर आनंद देशपांडे सर जे आमचे गुरु आहेत, हे मायक्रोबायोलॉजी विषयाचे प्राध्यापक आहेत, माजी प्राध्यापक आहेत व सर आता ॲनिमेडिक्स लिमिटेड कंपनी जे की क्लिनिकल ट्रायल्स प्राण्यामध्ये असणाऱ्या औषधाचे क्लिनिकल ट्रायल्सची कंपनीचे सध्या हेड आहेत पुण्यामध्ये. सरांनी माझी फार इच्छा होती की 20 वर्षात आतापर्यंत असे प्रोग्राम आपण घेतले की शक्यतो वेटरनरीचे आमचे कुठलेही कॅम्प म्हणले की अँटी रेबीज वॅक्सिनेशन कॅम्प हा ठरलेला कॅम्प असतो. तर गेल्या 20 वर्षात आपण ते खूप घेतले, पण माझी अशी इच्छा होती की क्लिनिकमध्ये काम करत असताना की लोकांना प्राण्याच्या बिहेवियर बद्दल फार कमी माहित आहे किंवा पेट सिलेक्शन पासून सुरुवात चुकीची होते. जे अवेलेबल असेल ते पेट घेतलं जातं, तिथून असं असतं की मग आता हे मनासारखं वागत नाही, मग दुसरा बदलू का, परत बदलावंही वाटत नाही. तर हे सगळ्या गोष्टी क्लिनिकल प्रॅक्टिस करत असताना मला जाणवलं होतं. त्यावेळेस मला असं वाटायचं की अॅनिमल बिहेवियर बद्दल एक सगळ्यांची ट्रेनिंग झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे माझ्या ज्यावेळेस हा प्रोग्राम घ्यायचं ठरवलं त्यावेळेस माझं सगळ्यात पहिल्यांदा नाव सरांचं आलं. म्हणून मी सरांना पहिल्यांदा सरांनी एका मिनिटात होकार दिला की सर मी येतो म्हणून. त्याच्यामुळं सरांचे स्वागत, खूप खूप धन्यवाद. तसेच पशुवैद्यकीय डिपार्टमेंटमध्ये उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे सर यांचे मला वेळोवेळी मुलाचे मार्गदर्शन लाभले व या कार्यक्रमासाठी मी त्यांचं स्वागत करतो. तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर अभय कदम सर. तर मी सरांना खास प्राचार्याने एवढ्यासाठी केलं की मेडिकल असोसिएशन खूप चांगले कार्यक्रम होतात, पण आमचा वेटरनरीचाही एक कार्यक्रम बघा म्हणून, आणि सर स्वतः पेट पॅरेंट आहेत त्याच्यामुळे मी सरांचंही स्वागत करतो. व माझे गुरु डॉक्टर प्रकाश राजमाने ज्यांच्यामुळे मला क्लिनिक सुरुवात करावी वाटली किंवा ज्यांच्याकडून ही प्रेरणा भेटली, त्यांचं क्लिनिक 27 वर्षापूर्वी अकलूज सारख्या ठिकाणी सुरुवात होतं. ज्यावेळेस मी कंपनीत काम करत होतो त्यावेळेस, तर तिथून ही प्रेरणा भेटली. तर आज 20 वर्षानंतर मला असं वाटलं की आपल्या ह्या सगळ्या गुरुजनांचा सन्मान करावा म्हणून मी प्रकाश राजमाने सरांना बोलवलं, त्यांचंही स्वागत. तसेच डॉक्टर प्रशांत परांडकर हेही माझे क्लिनिक स्टार्ट करण्यासाठी जी हे असतो की काय म्हणतात त्याला, पण इग्निशन पाहिजे की कर, तू करू शकतोस, तिथून त्यांनी प्रेरणा दिली. तर प्रशांत परांडकर सरांची मी स्वागत करतो. आमचे परम मित्र श्री हेमंतजी रामढळे की जे ह्या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये खूप मोलाची साथ घेते, त्यांचे स्वागत करतो. व सुरुवातीला पहिल्यांदा मी क्लिनिकचा जो प्रवास आहे ते सांगण्याच्या अगोदर माझी एक पार्श्वभूमी सांगतो की डिग्री झाल्या सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटलं की त्यावेळेस म्हणजे डिग्री झाल्या पहिल्यांदा नोकरी जॉईन केली. त्याचं जॉईन करायचं कारण असंच होतं की मी थर्ड इयरला असतानाच वडिलांना प्रदीर्घ आजारानं निधन झालं त्यांचं. तर त्याच्यामुळे मला आर्थिक नियोजनासाठी नोकरी करणं फार भाग होतं. पण कॉलेजमध्ये असताना पासूनच प्रॅक्टिस करायचं खूप असं वाटायचं की आपण चांगली प्रॅक्टिस करायची. पण आर्थिक नियोजनासाठी मी सुरुवातीला नोकरी पकडली GSK ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स म्हणून आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर असून पण मी रिप्रेझेंटेटिव्हचं काम केलं. आमच्या ॲग्रीवेट फार्म केअर मध्येच जात होतो. तर त्यावेळेस फिरत असताना, मी सोलापूर जिल्हा माझं हेडक्वार्टर होतं, तर फिरत असतानाच असं आमचे डॉक्टर राजमाने सरांचं क्लिनिक मी अकलूज सारख्या ठिकाणी बघितलं. तिथं गेल्यावर असं सारखं वाटायचं की असं काहीतरी आपण करावं. 2 वर्ष मी ते कंपनीत काम केलं, पण तिथून प्रेरणा आली व ह्या दोन्ही म्हणजे जी गुरु आता मी ज्यांचे नाव घेतले त्यांनी प्रेरणा दिली की तुला तुझी इच्छा आहे तर तुला जे आवडते तेच काम कर. त्याच्यानंतर निर्णय घेतला की लातूरला स्टार्ट करायचं. लातूरला स्टार्ट करायच्या वेळेस ज्यावेळेस आलो त्यावेळेस डॉक्टर पडिले सर यांना पहिल्यांदा भेटलो. त्यांनी विश्वास दिला की लातूर सारख्या ठिकाणी थोडस वेळ लागेल, पण जर तुम्ही सहनशीलता बाळगली तर निश्चित चांगलं होईल. व त्याच्या पुढच्या प्रवासात श्रीधर शिंदे सरांनी पण वेळोवेळी खूप सहकार्य केलं. तर त्याच्यामुळे असं वाटलं की आता आपण हे करू शकतो. तर ते करत असताना सुरुवातीला 2005ला ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आज आपले जे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर अनिल बिकाने सर, त्यांना मी बोलवलं होते. आज ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी उदगीर वेटरनरी कॉलेजला मेडिसिनचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. तर त्यांनी पण खूप वेळोवेळी मला असं सहकार्य केलं टेक्निकल, त्याच्यामुळे असं विश्वास वाढत गेला.
आणि हे 2005 ते 2010 तसा खडतर प्रवास होता, पण ते ह्या सर्वांच्या सहाय्यानं खूप चांगल्या प्रकारे घेते. याच्या पाठीमागची सगळ्यात पहिल्यांदा तर नोकरी, एक चांगल्या पगाराची नोकरी सोडून क्लिनिक टाकणे हे थोडस मुश्किलच राहतं आता, कारण वडिलांचं छत नव्हतं तरी पण आता हे निर्णय घेणं थोडं कठीण असतं. शक्यतो कोणी याच्या पडत नाही, पण प्रॅक्टिस खूप प्रबळ इच्छा असल्यामुळं तर मी ते सुरुवात केली. 2005 ते 10 काळामध्ये सुरुवातीला हा कन्सेप्टच पूर्ण मराठवाड्यात दुसरं क्लिनिक होतं. पहिलं क्लिनिक हे औरंगाबाद शहर होतं की जिथं क्लिनिक होतं, आणि दुसरं शहर म्हणजे लातूर शहर होतं. तर आपल्याकडे अशी परिस्थिती होती की फारस माणसालाही खूप लवकर दवाखान्यात घेतलं जात नाही, तिथं प्राण्यांना कोणाला श्वानाला. तर पहिले 5 वर्ष मला सामनात राहायचं करावं लागलं की हसायचे लोक, डॉगचं क्लिनिक आहे का म्हणून. कारण डॉग आणि फक्त प्राण्यांचं क्लिनिक ऐकून असतात, पण फक्त डॉग साठी स्पेशल. मग तिथून सुरुवात व्हायची की सलाईन असतं का त्याला. पण तशा काळामध्ये मी 2009 साली फर्स्ट ब्लड ट्रान्सफ्युजन फील्ड लेवलचं केलं होतं, की ज्याची पूर्ण एक त्यावेळेस स्टार माझा त्याच्यावरती न्यूज आली. तिथून पुढं मग लातूरकरांनाही विश्वास आला की आपण जिथं जातो तिथं योग्य हातामध्ये जातो. अशा पद्धतीने तो प्रवास चालू झाला. पण याच्या पाठीमागे असं होतं की आम्ही परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिकलो, तर त्यावेळेस आम्हाला की जास्त करून मोठ्या जनावरांचं, आणि आपल्याकडे जे आहे काही म्हशीवरती चालतं, तर आमचा सिलेबस पण तसाच ओरिएंटेड असायचं, आणि त्याच्यामुळे पेट्सचं ज्ञान कमी असायचं. तर पेट्सचं ज्ञान मला ज्यावेळेस वाटलं की आता आपल्याला त्याची गरज आहे, तर सर्वात पहिल्यांदा मी 2009 साली NIW नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल वेलफेअर मध्ये, जे की आपण स्क्रीनवर बघता की सर्जरीचा 1 महिन्याचा कोर्स होता. तिथं सगळे फॉरेन टीचर्स आले होते, तो मी पहिल्यांदा केला. त्या सर्जरीच्या कोर्समुळे मनोबल खूप वाढलं आणि तिथून सर्जरीला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. आणि प्रत्येक वर्षी मी असं शिकत गेलो की 2009 ला सुरुवात पहिल्यांदा सर्जरी केली. त्याच्यानंतर 2010 मध्ये प्रत्येक वर्षीचा माझा एक असा हे होता की आपल्याला काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये पारंगत व्हायचं आहे. तो असल्यामुळं मी त्या एक गोष्टीला फक्त मी एवढ्यासाठी हे सांगत आहे की जे आज इथं पेट पालन सगळे जमले आहेत त्यांना काय काय ह्या गोष्टीमध्ये करू शकतो. 2009 मध्ये सुरुवात पहिल्यांदा मी याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल वेलफेअर केलेली होती. 2010 मध्ये सोनोग्राफी आयुष्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथे तिचं प्रशिक्षण घेतलं. 2011 साली क्लिनिकल प्रोसिजर याचे प्रशिक्षण घेतलं मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालय. 2012 साली डर्मॅटॉलॉजी स्किन स्पेशालिटी. तर हे 3 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे, काही 8 दिवसाचे असे वर्कशॉप असायचे, ते केलं. 2014 मध्ये कार्डिओपल्मनरी या विषयामध्ये हे प्रशिक्षण घेतलं. तसेच 2014 ला बऱ्यापैकी प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर असं वाटायला की आता त्यावेळेस थोड्याशा जनरल केसेस सोडून इमर्जन्सी केसेस थोड्याशा यायला लागल्या. तर त्या जनरल प्रॅक्टिस आणि इमर्जन्सी प्रॅक्टिस फार डिफरंट आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला असं वाटायला लागलं की ह्या गोष्टीमधलं आपल्याला अजून माहित पाहिजे. 2014 साली चेन्नई येथे मी 1 वर्षाचा डिस्टन्स मोड डिप्लोमा केला इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन. तर तो त्यासाठी मला 1 महिना क्लिनिक बंद ठेवून जावं लागत होतं, पण ते आवड असल्यामुळे किंवा करायची इच्छा असल्यामुळे मी ते करत गेलो. 2015 साली जे लोकोमोटर सिस्टीम याच्यावरती केलं. 2016 साली लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन. आमच्याकडे जास्त वेटरनरी मध्ये प्रचलित पद्धत नसायची, जे आहे ते क्लिनिकल डायग्नोसिस वरतीच करावं लागायचं. पण हळूहळू नंतर लोकांची डिमांड किंवा काळाची गरज वाटायला लागली की लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे त्याच्यावरती. त्याच्यासाठी परत मद्रास वेटरनरी कॉलेज इथे परत क्लिनिकल लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन या विषयावरती प्रशिक्षण घेतलं. 2017 साली ऑफ्थॅल्मॉलॉजी, म्हणजे आता जसं क्लिनिक ग्रोथ होईल तसं जी गरज भासत गेली तसं ते प्रत्येक गोष्ट मी करत गेलो. 2018 साली डायग्नोस्टिक इमेजिंग. 2019 साली मुंबईमध्ये आता फक्त पेट ॲनिमल मध्ये फक्त डॉगच राहिले नव्हते, तर आता हळूहळू कुणी बर्ड्स, कुणी कॅट आणि कुणी टॉर्टॉइज अशा लॅबोरेटरी ॲनिमल्सची सुरुवात झाली होती. तर त्याच्यासाठी 2019 मध्ये एक स्पेशल लॅबोरेटरी ॲनिमलचा कोर्स होता, तो पण मी केला. 2020 आणि 21 तर आपला करोना महामारीनं सगळ्याला ग्रासलेलं होतं.
पण त्या काळात सुद्धा शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्या काळी सुद्धा जे आपल्या याच्यावरून डिजिटल फॉर्म वरून जे कोर्सेस होते 8 ते 10 दिवसाचे, तर ते सुद्धा त्या वेळेस वेळ होता आणि त्या दोन्ही गोष्टी होत्या ते केलं. 2024-25 हे ज्या ज्या विषयाची गरज भासली त्या विषयी प्रत्येक वेळेस मी त्या सगळ्या गोष्टी करे गेलो. आणि आता सुद्धा 2025 साली मी आता वेटरनरी कॉलेज केरळा इथे होमिओपॅथिक साठी मी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर म्हणजे अल्टरनेटिव्ह पॅथीची गरज भासायला लागली, कारण काही ठिकाणी ॲलोपॅथी थोडंसं थांबावं लागतं, लिमिटेशन्स येतात. तर त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह पॅथी खूप चांगलं काम करते, म्हणून यावर्षी सुद्धा मी वेटरनरी होमिओपॅथीची प्रॅक्टिस साठी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर आणि फक्त हे करत असताना फक्त क्लिनिकच नाही केलं, तर 2009 साली मी पहिल्यांदा प्रथम एनजीओ स्थापन केली होती, सर्वोदय सेवाभावी संस्था. त्याच्यानंतर आम्ही त्याचं काम स्टार्ट केलं आणि लातूरमध्ये कार्यरत असलेली SPCA नावाची संस्था, आम्ही त्याच्याद्वारे 2011 साली आपल्या लातूर नगरपालिका होती त्यावेळेस आम्ही स्टरलायझेशन स्टार्ट केलं. म्हणजे डॉगचं नसबंदी जी आहे तो सगळ्यात मोठा हॉट इश्यू असतो प्रत्येक शहरामध्ये, तर ते आम्ही ती नसबंदी स्टार्ट केली. त्याच्यानंतर आम्ही पीपल्स फॉर ॲनिमल संस्था स्थापन केली. त्याचे सहकारी माझे हेमंत रामदेव आहेत, नाईक सर आहेत. आम्ही असं सगळ्यांनी जे प्राणीप्रेमी आहेत ह्या सगळ्यांनी आम्ही मिळून ती संस्था स्टार्ट केली. तर त्याद्वारे जवळपास आतापर्यंत आम्ही 350 ॲनिमल्स ट्रीट केले आहेत आणि ते बऱ्याचदा आम्ही स्पॉटवरती जाऊन ट्रीट केले. म्हणजे मोठी जनावर असेल तर स्पॉटवरती जाऊनच ट्रीट करायला गेले. 2017-18 असं जाणवायला लागले की बऱ्यापैकी लोकांचा कल फक्त असा असतो की तात्पुरतं प्रेम प्राण्यावरचा, तर इथं पडलाय तुम्ही या आणि नीट करा त्याला, अशा प्रकारचा अप्रोच चालू झाल्यावर परत मी तिथून पुढे एक असा निर्णय घेतला की जे क्लिनिकला घेऊन येईल त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट असेल तो स्प्रे असावा पेट सोडून. तर 2017 पासून ते 2025 पर्यंत आतापर्यंत 750 स्प्रे ॲनिमल्स, स्प्रे डॉग, स्प्रे कॅट याच्यावरती आम्ही मोफत उपचार करू शकलो. त्याच्यामध्ये खूप जणांचं सहकार्य. येऊन तो 2020 मध्ये ज्यावेळेस कोरोना होता त्या काळी आम्ही म्हणजे सगळे हॉटेल्स वगैरे एकदम कडक बंद होते. त्या काळात आम्ही 22 दिवस श्वानांसाठी अन्न पुरवठा केला. म्हणजे रोज 20 किलो भात आणि चिकन शिजवायचो आणि आमची क्लिनिकलच्या टीमला ते पासेस होते की शहरात फिरू शकत होते, ते आम्ही प्रत्येक ठिकाणी 4 रोडला, आपल्या लातूरला 4 रोड फेमस आहे, ते 4 रोडला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही अन्न वाटप. ज्यावेळेस हॉटेल ओपन झाले त्याच्यानंतर बंद केलं. त्याच्यामध्ये आपल्या खूप सारे पेट पॅरेंट्सनं त्यावेळेस डोनेशन पण केलं होतं. म्हणजे संवेदनशील मनाचे जे लोक ज्यांना अपील आहे, तर क्लिनिकचा एक युट्यूब चॅनल आहे किंवा फेसबुक पेज आहे त्याच्यावरून मी अपील करायचं, तर खूप लोकांचा सहभाग चांगला राहिला. अशा पद्धतीने आम्ही फक्त तेवढं एकच नाहीये की क्लिनिक राबवत असताना प्रत्येक वर्षी 20 वर्षात मी 14 अँटी रॅबिज व्हॅक्सिनेशन काम घेतले. ते कधी रोटरी क्लब सोबत घेतले, कधी जिल्हा पशुसंवर्धन सोबत घेतले, कधी क्लिनिक तर्फे घेतले, असे 14. आणि फक्त एकच शहर नाही तर मी बार्शी, कळंब, जानवळ आणि लातूरमध्ये 8 असे एकूण जवळपास आम्ही 14च्या आसपास अँटी रॅबिज कॅम्प घेतले. आणि हे करत असताना बऱ्याच ठिकाणी आता याच्यातल्या हळूहळू नाव होत गेल्यानंतर डॉग शो पण नाही नेमलं तर 12 डॉग शोज अटेंड केले, की त्याच्यामध्ये जे केले किंवा आम्ही ऑर्गनाईज केले. 2014चा डॉग शो तर सगळ्यात अप्रतिम होता. 388 रजिस्ट्रेशन झाले होते आणि त्याच्यात आम्ही फेमस एवढ्यासाठी केलं होतं की हे जानवळचे आपली जी ब्रीड आहे पश्मी आणि कारवान, त्याच्यामध्ये आमचे मित्र श्याम बरुरे आले आहेत, तर त्यांचं खूप मोठं काम आहे. तर आपली ब्रीड वाढावी, लातूरची ओळख पूर्ण राज्यस्तरावर किंवा देश स्तरावर व्हावी यासाठी आम्ही आजही प्रयत्न करतो आहे की त्या ब्रीडला रिकॉग्निशन भेटावं. तर क्लिनिक सोबत ह्या सगळ्या गोष्टी आणि क्लिनिकद्वारे आम्ही खूप सारे कॅम्पेन्स राबवले, डेंटल चेकअप, इव्हन आम्ही पशुवैद्यकीय डिपार्टमेंट स्टरलायझेशन काम घेतलं होतं. म्हणजे शस्त्रक्रिया जवळपास आम्ही 14 शस्त्रक्रिया केल्या होत्या एके दिवशी. तर विविध प्रोग्राम करत असताना खूप आनंद होतो. ह्या सगळ्यांचं पाठबळ फक्त की लातूरकर जे श्वान पालक आहेत खूप संवेदनशील मनाचे आहेत आणि प्रत्येकाने माझ्यावर विश्वास टाकला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि याच्यामध्ये सगळ्यात माझं पाठबळ जे आहे माझी मित्र कंपनी, जे की मी कळमचा असल्यामुळे कळमची मित्र कंपनी मला कायमस्वरूपी पाठबळ देत राहते. मित्र म्हणजे एक एनर्जेटिक असतं
तर त्या एनर्जेटिक तसेच माझे पशुसंवर्धनचे जे संलग्न सगळे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं वेळोवेळी खूप मला सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक 20 वर्षाचा प्रवास एवढा सुखद आणि चांगला झाला. तर याच्यामध्ये खूप काही शिकायला मला भेटलं आणि याच्यामध्ये घरच्यांनी माझ्या खूप खंबीर साथ दिली, कारण हा निर्णय घेणंच फार मुश्किल होतं. ज्या काळात सहज चांगली नोकरी उपलब्ध असताना हे सगळं सोडून असं काहीतरी वेड्यासारखं करायचं असं बऱ्याच जणांना वाटायचं. पण त्यासाठी जी एनर्जी होती ती घरच्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिल्यामुळे हे सगळं करू शकलो. आज आपण इथं सगळे जमलात, खूप आनंद झाला. डॉक्टर आनंद देशपांडे सरांचं त्याच्यानंतर आपल्याला व्याख्यान होईल. त्या व्याख्यानामध्ये जे श्वान पालक इथं आले आहेत, ज्यांच्या बिहेवियर बद्दल काही अडचणी आहेत, सरांचं खूप सुंदर मार्गदर्शन असं आपल्याकडे होणार आहे. आणि एवढं बोलून मी रजा घेतो. धन्यवाद.